यांचे हाती लक्षोभिन र बांगुऱ्या मागतान र न हाता काय नाही कसं आहे सगळं ही आहे शुक्रवारच्या सकाळची सुरुवात. काही नाही, हा समोरचा व्हिडिओ असाच घेतला, छान वाटलं बघून. निवांत बसलेत तिघं पण सकाळी सकाळी म्हणून. त्यानंतर देवदर्शन घेतलं. देवदर्शन आवरल्यानंतर शिंगोशी मार्केटला गेले. जेव्हा जेव्हा मी इथे जाते ना, इथली फुलं, हार, गजरे, भाजी हे सगळं बघून मन प्रसन्न होतं. मला आवडतं या मार्केटमध्ये जायला. घरी आल्यानंतर कढीपत्ता बहरलेला दिसला. हा जवारी कढीपत्ता आहे, इतका सुंदर वास आहे ना याचा. काल नाचणी भिजत घालून रुबून ठेवली होती. नाचणीचा डोसा करणार होते. 2 वाटी पांढरी नाचणी, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथ्या. हे 4-5 तास भिजत घालायचं आणि जेव्हा आपण रुबतो किंवा मिक्सरला बारीक करतो तेव्हा 1 मूठ आपले जे पोहे असतात कांद्या पोह्याचे ते घालायचे धुवून स्वच्छ. हे डोसे मी पांढऱ्या नाचणीचे केलेत. तुम्ही आपल्या लाल नाचणीचे सुद्धा करू शकता. बटाट्याची भाजी करताना जेव्हा कांदा परतताना त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मग बटाटे घालायचे, म्हणजे भाजी खूप छान होते. बुधवारीच ठरलं होतं की शुक्रवारी पन्हाळ्याचा रणसंग्राम बघायला जायचं. 13D शो आहे पन्हाळ्यामध्ये, खूप भारी आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर, लहान मुलांना दाखवलं नसेल तर आधी दाखवा, त्यांना नक्की आवडेल. पन्हाळ्याला जाताना माझ्या गाडीमध्ये मंदा, शैला, रोहिणी आणि सुनेत्रा होत्या. साधारण 2:30ला आम्ही निघालो आणि 3 वाजता मी पन्हाळ्यात होतो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी मम्मी आणि तिच्या मैत्रिणींसोबत पण इथे आले होते. मला तो 13D शो आवडला आणि शिवाय आपल्या मैत्रिणींबरोबर जाण्याची मजाच वेगळी असते. गडावर पोहोचल्याबरोबर आपल्याला आधी हे बाजीप्रभूंचं शिल्प दिसतं. वातावरण मस्त होतं आणि आम्ही असा दंगा करत चाललो होतो. आणखी 2 गाड्या येणार होत्या. आम्ही जाऊपर्यंत 1 गाडी तिथे पोचली होती. मग चालू झालं फोटो सेशन. आता काय फोटो काढले, कसे काढले ते काय विचारू नका. मजा करणं, दंगा करणं याला वय नसतं, असं माझं मत आहे. तुम्हाला जे वाटतं, जसं वाटतं तसं आयुष्य आनंदानं जगा. आम्ही या ग्रुपमध्ये काय, आणखीही 2-3 ग्रुप माझे असेच आहेत, त्यामध्ये आम्ही असंच वागतो आणि असाच दंगा करतो. शेवटी आपली मेंटॅलिटी मॅच करणाऱ्या मैत्रिणी भेटायला नशीब लागतं. ह्याच त्या तिघी, ज्या तिघीच फिरतात, आमच्यासोबत येत नाहीत. एक नसली तर दुसरी येत नाही, दुसरी नसली तर तिसरी येत. त्या 13D थिएटरच्या इथे शिवतीर्थ उद्यान आहे. हे पण खूप सुंदर केलं आहे. गार्डन खूप मस्त आहे. या आमच्या गार्डन क्वीन. गेल्याबरोबर जाईल तिथे आम्ही झाडं, त्याच नाही आम्ही सुद्धा झाडच बघतो. पुन्हा इथे या तिघी एकत्र. दाजीपूरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये जो डायलॉग होता तो यांच्यासाठी होता की या तिघी जर एकटी नसेल तर दुसरी, दुसरी नसेल तर तिसरी आणि तिसरी नसेल तर चौथी येत नाहीत. यामध्ये चौथी मिसिंग आहे, ती आलेली नाही आहे आज. असं काही नाही आहे, असंच थोडं खेचायचं, बरं वाटतं मैत्रिणींची खेचली की. एकूणच हे उद्यान खूप छान आहे, मलासुद्धा आवडलं. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत यायला प्लॅन करायला हरकत नाही. छान इथे जरा टाईमपास केला. इथे असे बरेचसे फायबर स्टॅच्यूजसुद्धा आहेत, खूप छान केलेले आहेत. या आमच्या मंदा मॅडमला सुकलेल्या फुलांच्या ज्या बिया असतात त्यापासून रोपं तयार करण्याचा छंद आहे, पण तिला त्रास दिल्याशिवाय मला मजा येत नाही. बघू हातात काय. या मावशी तिथलं गार्डनिंगचं काम करत होत्या. त्यांनी सांगितलं हा फुलांचा बेड पूर्ण भरला होता आणि येणाऱ्या पर्यटकांनी त्यावर झोपून बसून फोटोज काढले आणि त्यामुळे खूप नुकसान झालं. त्यामुळे त्या थोड्या चिडल्या होत्या. साहजिक आहे नाही का, आपण थोडी काळजी घेतलीच पाहिजे. यानंतर आम्ही पोचलो त्या 13D थिएटरच्या इथं. पन्हाळगडाचा रणसंग्राम खूप मस्त शो आहे, तुमच्या मुलांना नक्की दाखवा. खूप चांगला प्रयत्न आहे हा आणि अगदी बघण्यासारखा आहे शो, प्रश्नच नाही. मी हा शो दुसऱ्यांदा बघितला. त्यानंतर बस राईड घेतली, मजा आली इथे पण. खूप दंगा केला. 3:30-4ला पोचलो होतो. 7:30ला म्हणजे आम्ही घरी होतो,
पण त्या 3-4 तासात आम्ही इतका दंगा करतो, मजा येते. रोहिणी तर किती खुश दिसत आहेत बघा. मायकल जॅक्सन झाला आहे अगदी यांचा. त्यानंतर बसमधून उतरायलाच तयार नाहीत. बसवाला कंटाळून बस सोडून गेला बिचारा. त्यानंतर मस्त बर्फाचा गोळा खाल्ला. सुनेत्राचं म्हणणं आहे मी तिचं खातानाच व्हिडिओ काढते. असं आहे का? तुम्हाला वाटतं का असं मी करीन का? मंदाची बिचारीची एकादशी होती तरी पण तिने सगळ्यांना गोळा दिला. पुण्य लाभणार आहे तिला. यांचे फोटो काही संपेनात. शेवटी तेजल वैतागली, म्हटली यांचं काय खरं नाही. चला 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 चला. काय ग मॅडम, कुठं पण घरी पाठवू नका मॅडम. या आमच्या सगळ्यांच्या भावना होत्या ज्या मी कल्पना मॅडमपर्यंत पोचवल्या. खरंच ना, असं वाटतं ना ही ट्रिप संपूच नाही. जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो ना तेव्हा तेव्हा प्रत्येकाला असं वाटत असतं. मजा आली. तुम्हाला मजा आली का? आणि तुम्हाला आणखी असे व्हिडिओज बघायला आवडतील का? तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला लागतं. मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.